सो आपण युनिट नंबर 2 बघतोय एसी फंडामेंटल. ओके, सो त्यामध्ये आपण स्टार्टिंगला जे काही फंडामेंटल कन्सेप्ट जे आहे, ओके, काही बेसिक डेफिनेशन्स आहे एसी सर्किट मध्ये. त्या बेसिक डेफिनेशन, बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक फंडामेंटल्स रिलेटेड टू द इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ते आपण बघतोय. सो त्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट बघितला होता, comparison between AC and DC, as well as what is meant by AC quantity, what is meant by DC quantity, then what is meant by voltage, current, frequency, waveform, cycle, amplitude. Okay, so त्याच्या काही रेजिस्टन्स, त्याच्या काही बेसिक डेफिनेशन्स आहे ते आपण बघतोय. सो फर्स्ट लेक्चरला आपण comparison between AC quantity and DC quantity. So the first point is what is meant by AC quantity. So स्क्रीनवरती आपल्याला दिसतं AC क्वांटिटी आणि DC क्वांटिटीच्या ज्या काही वेव्हफॉर्म आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती विजिबल आहे. सो त्यामध्ये आपण कंपॅरिझन जर करायला गेलो AC क्वांटिटी आणि DC क्वांटिटी, सो व्हॉट इज meant by AC क्वांटिटी? स्टुडंट कोणी सांगू शकेल कुठल्या क्वांटिटीला आपण AC क्वांटिटी म्हणतो? Anyone from student? What is meant by AC quantity? The quantity which changes its direction as well as magnitude with respect to time is called as AC quantity. Good, good. What is meant by DC? The quantity which do not change its direction as well as magnitude with respect to time is called as DC quantity. Good. So those quantity change its direction as well as magnitude with respect to time. The quantity is called as AC quantity. आता जर तुम्ही AC ची क्वांटिटीचे जर वेव्हफॉर्म जर बघितली, तुमच्या स्क्रीनवरती AC क्वांटिटीची वेव्हफॉर्म दिसते. सो त्यामध्ये वाय ऍक्सिसला आपण व्होल्टेज क्वांटिटी घेतली आहे आणि एक्स ऍक्सिसला आपण ऑलवेज टाइम घेत असतो. ओके, सो जे काही वाय ऍक्सिस वरती आपण जी क्वांटिटी घेतली, इट मे बी अ व्होल्टेज, इट मे बी अ करंट और इट मे बी अ पॉवर. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू टाइम त्या क्वांटिटीची जी काही मॅग्निट्यूड आहे, त्या क्वांटिटीची जी काही व्हॅल्यू आहे किंवा त्या क्वांटिटीची डायरेक्शन जे आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होते, चेंज होते. प्रत्येक इन्स्टंटला तिची जी डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड आहे ते विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होते, चेंज होते. सो त्या क्वांटिटीला आपण म्हणतो इट इज अ AC क्वांटिटी. ओके, सो दोज क्वांटिटी चेंज इट्स magnitude as well as direction with respect to time. The quantity is called as AC quantity. Then DC quantity, those quantity does not change its direction as well as magnitude with respect to time. The quantity is called as DC quantity. Okay, so AC quantity and DC quantity च्या वेव्हफॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीने आपण डेफिनेशन बघितली त्यामध्ये त्याचा डिफरन्स आपल्याला कळेल की ज्यावेळेस आपण व्होल्टेजची क्वांटिटी रिप्रेझेंट केली होती, तुमच्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं होतं, वेव्हफॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन केलं होतं, त्यावरती आपल्याला कळतं की जी काही वेव्हफॉर्म आहे ती सायनोसॉइडल आहे. ओके, म्हणजे तिची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड काय होते, चेंज होते. त्याच्या कंपेअर मध्ये आपण डीसी क्वांटिटीची वेव्हफॉर्म जर बघितली तर थ्रू आउट तिची जे मॅग्निट्यूड आणि जे काय डायरेक्शन आहे ते काय असते, कॉन्स्टंट असते. सो AC क्वांटिटी आणि DC क्वांटिटी. देन advantages of AC system over a DC system. The step up or step down of the AC voltage is very easy with the help of transformer. All of you know that the transformer does not work on DC supply. It's only work on AC supply. Therefore, in case of DC, we have to change the voltage level by using transformer. This condition is not possible in case of DC supply. Okay, because transformer does not work on DC supply. So in case of AC, by using transformer आपण व्होल्टेज किंवा करंट आपण स्टेप अप किंवा स्टेप डाऊन इझिली करू शकतो. सो हा एक ऍडव्हान्टेज आहे, ऍडव्हान्टेजेस ऑफ AC system over a DC system. Then in a DC system is not possible to easy. Okay, then in an AC system the energy transmission at high voltage is possible, which reduce the copper loss. When high voltage, at the case of high voltage,
the cross-sectional area of conductor is reduces because the relationship in between line voltage and cross-sectional area of conductor is when line voltage is inversely proportional to the cross-sectional area of conductor. When line voltage is increases, the cross-sectional area of conductor is reduces, and at the time of cross-sectional area of conductor is reduces, the current magnitude of line is reduces. So therefore current magnitude is reduces, then the transmission and distribution losses is also reduces. So in AC system, the energy transmission at high voltage is possible, which reduce the copper losses. Then next, AC motor are very simple in construction and require less maintenance. The construction of AC motor is very simple, less complicated, as well as it require less maintenance. Then next, the DC supply can easily be obtained using rectifier circuit whenever it is required. ज्यावेळेस आपल्याला डीसी सप्लायची गरज पडेल तर त्यावेळेस आपण रेक्टिफायर यूज करून एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करून आपण ज्यावेळेस नेसेसिटी असेल असा डीसी सप्लाय आपण त्या ठिकाणी ऑप्टेन आपल्याला होऊ शकतो. ओके, हा एक ऍडव्हान्टेज आहे. इट इज पॉसिबल टू बिल्ड अप द हाय व्होल्टेज जनरेटर अँड देअर कॉस्ट इज लो. हाय व्होल्टेज जनरेटरची काही कॉस्ट आहे ती कमी असते. ओके, देन टर्म्स रिलेटेड टू द अल्टरनेटिंग वेवफॉर्म, त्यामध्ये आपण फर्स्ट टर्म बघितली ती सायकल. सो व्हॉट इज मीन बाय सायकल? एनीवन स्टुडंट? लास्ट लेक्चरला झालं आपलं. व्हॉट इज मीन बाय सायकल? व्हॉट इज मीन बाय सायकल? सांगू शकेल कोणी डेफिनेशन ऑफ सायकल? Anyone? What is meant by cycle? लास्ट लेक्चरला मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं सायकल. Okay, so what is meant by cycle? A cycle containing one positive half part and one negative half part become a one cycle. आता ही जी काही वेवफॉर्म तुम्हाला स्क्रीन वरती दिसते, सो त्या वेवफॉर्म मध्ये हे बघा इथे 0 to पाय पर्यंत हा एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे तुमचा. ओके, त्यानंतर पाय टू 2 पाय पर्यंत तुमचा हा निगेटिव्ह हाफ सायकल आहे. सो हा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह हाफ पार्ट कम्प्लीट झाला की एक सायकल होतं. सो डेफिनेशन ऑफ सायकल: a cycle containing one positive half part and one negative half part is called as one cycle. Then instantaneous value. Student, anyone? What is meant by instantaneous value? It is the value of any quantity at a particular distance at a particular instant is called as instantaneous value. It is the value of any quantity at a particular instant. The value is called as instantaneous value. Okay. Then next definition आपण बघितली voltage. सांगेल कोणी? What is meant by voltage? सोपी डेफिनेशन, व्होल्टेजची डेफिनेशन सांगू शकाल कोणी? It is the potential difference between any 2 points. Good. So voltage is, it is the potential difference between any 2 points. It's called as voltage. What is the unit of voltage? What is the unit of voltage? Okay, good. So the unit of voltage is volt. Then जर आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं असेल तर कुठलं इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो? कुठलं मीटर यूज करतो आपण? व्होल्टमीटर. सो व्होल्टमीटर आपण सिरीज मध्ये कनेक्ट करतो की पॅरलल मध्ये कनेक्ट करतो? व्होल्टमीटर आपण सिरीज मध्ये कनेक्ट करतो की पॅरलल मध्ये कनेक्ट करतो? व्होल्टेज पॅरलल. गुड. व्होल्टमीटर आपण पॅरलल मध्ये का कनेक्ट करतो? तर आपल्याला 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा असतो. ओके, सो त्यामुळे आपण व्होल्टमीटर हे ऑलवेज पॅरलल मध्ये कनेक्ट करतो आणि ॲमीटर हे तुमचा सिरीज मध्ये कनेक्ट करतो. ओके, गुड. देन व्हॉट इज बाय करंट?
movement of electrons or flow of electrons. Okay, good. अजून कोणी? What is by current? Okay, so Anuj, बोल. Sir, current is rate of flow of charge. Okay, so simple definition is current. It is a movement of electrons or flow of electrons. It's called as current, and the unit of current is Ampere. good. So unit of current is ampere, and it is denoted by I. And ammeter आपण always series मध्ये connect करतो, लक्षात असू. Then next definition आपण बघितली maximum value. या maximum value ला अजून एक alternate name आहे. कुठलं सांगितलं तुम्ही? Maximum value, peak value or amplitude. Good. So what is the definition of amplitude? What is meant by amplitude? It is the peak value or maximum value of alternating quantity. Good. It is a peak value or maximum value of any alternating quantity is called as amplitude. हे बघा, आता ह्या वेव्हफॉर्म मध्ये या पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये हा तुमचा इथे हा पीक पॉइंट आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलचा हा एक पीक पॉइंट आहे. ओके, आणि निगेटिव्ह हाफ सायकलला हा इथे पीक पॉइंट आहे. आणि जर आपण वाय ऍक्सिसला जर इथं व्होल्टेज लिहिलं, इथं वाय ऍक्सिसला आपण जर व्होल्टेज लिहिलं तर ते व्होल्टेजचं अँप्लिट्यूड आपण कसं डिनोट करतो? व्ही सफिक्स एम. आणि जर वाय ऍक्सिसला आपण जर करंट घेतला तर करंटचा अँप्लिट्यूड आपण कसं डिनोट करतो? आय सफिक्स एम. It is amplitude of voltage and amplitude of current. So it is a peak value or maximum value of any alternating quantity is called as amplitude. आणि amplitude ला आपण maximum value सुद्धा म्हणतो और peak value सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि amplitude आपण व्होल्टेज साठी V सफिक्स एम रिप्रेझेंट करतो आणि करंट साठी I सफिक्स एम रिप्रेझेंट करतो. ओके, नेक्स्ट डेफिनेशन इज फ्रिक्वेन्सी. What is my frequency? Student, what is my frequency? Sir, सांगू का? Oh, Sir, the number of cycle Rate, which completed in Sir, per rate- 1 second is called as frequency. okay, good. The हाँ, rate- वैष्णवी बोल दो. the rate at which something occurs over a particular period of time or in the given sample. So frequency, electrical frequency म्हणजे the number of cycle completed in per second. एका सेकंदाला किती सायकल कंप्लीट झाली. आणि हे बघा, आता हा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, हा एक सायकल कंप्लीट झाला तुमचा. ओके, सो असे एका सेकंदाला नंबर ऑफ सायकल किती कंप्लीट होतात तर आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. आता त्याच्यासाठी तुम्हाला सायकलची डेफिनेशन माहिती आहे. सायकल कंटिन्यू वन पॉझिटिव्ह आणि वन निगेटिव्ह अपॉट इट बिकम अ वन सायकल. सो एका सेकंदाला नंबर ऑफ सायकल किती कंप्लीट झाले तर आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी? Hertz. Hertz. Okay, good. So the unit of frequency is hertz. And what is the standard frequency of India? 50 hertz. Good. So the standard frequency of India is 50 hertz and the unit is hertz. The number of cycle completed in 1 second. So formula is F is equal to 1 upon T. Okay. Next, angular frequency. It is a frequency expressed in a radian per second. It's called as angular frequency and it is denoted by omega. Omega is equal to 2 pi f. Next definition is time period or periodic time. What is the definition of time period or periodic time? Simple definition. The Sir, time the take time required to to complete one circle, Good. one cycle. Good. So एक सायकल कंप्लीट व्हायला किती टाइम लागतो त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड और पिरियडिक टाइम. and it is denoted by capital T. The time required to complete a one cycle. एक सायकल कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागतो. हे बघा इथे वेव्ह फॉर्म वरती हे एक जे सायकल कंप्लीट झाले, हे एक सायकल कंप्लीट होण्यासाठी इथे एक्स ऍक्सिसला तुमचा काय टाइम आहे. सो हा जो काही सायकल कंप्लीट झाला तो एक सायकल कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागला त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड और पिरियडिक टाइम. Okay, so next definition is RMS value. It is equal to the DC value which flowing through the given circuit for a given time produce the same heat which produce a
बाय द अल्टरनेटिंग करंट. आता सिंपल डेफिनेशन जर सांगायची जर झाली आरएमएस व्हॅल्यूची, आरएमएस चा लॉंग फॉर्म लिहून घ्या, रूट मीन स्क्वेअर. राईट डाऊन द लॉंग फॉर्म ऑफ आरएमएस, रूट मीन स्क्वेअर. Root mean square, RMS value. It is a heat producing component in alternating quantity. It is a heat producing component in a alternating quantity. Write down definition. It is heat producing component in a alternating quantity. It's called as RMS value. Simple definition है, heat producing component in AC circuit is called as RMS value. What is the long form of RMS value? Root mean square. Root mean square. Heat producing component in AC circuit is called as RMS value. And RMS जी व्हॅल्यू आहे ती आपण डिनोट करतो फॉर करंट. करंट साठी जर आपल्याला RMS व्हॅल्यू जर डिनोट करायची असेल I सफिक्स RMS, I सफिक्स RMS, आणि फॉर्म्युला आहे IRMS इज इक्वल टू IM अपॉन रूट 2. कुठे मिळा IM कुठे झालाय आपला आता, कशासाठी डिनोशन करतो आपण IM स्टुडंट? IM, I suffix M means it is amplitude ना. IM means काय, amplitude, आणि VM म्हणजे काय, व्होल्टेजचा amplitude. ओके, सो IRMS इज इक्वल टू IM अपॉन रूट 2. आणि जर आपल्याला व्होल्टेजचा RMS व्हॅल्यू जर फॉर्म्युला मध्ये लिहायची असेल तर कशी लिहू आपण? VRMS इज इक्वल टू एनीवन VM बाय रूट 2. ओके, VM अपॉन रूट 2. सो RMS जी व्हॅल्यू आहे ती आपण रिप्रेझेंट करतो फॉर करंट साठी IRMS इज इक्वल टू IM अपॉन रूट 2, आणि व्होल्टेज साठी आपण रिप्रेझेंट करतो VRMS इज इक्वल टू VM अपॉन रूट 2. VM अपॉन रूट 2. IRMS इज इक्वल टू IM अपॉन रूट 2, VRMS इज इक्वल टू VM अपॉन रूट 2. ओके, IRMS and VRMS. Okay, write down the formula for RMS value for current. IRMS is equal to IM upon root 2. And for voltage, VM upon root. good. VRMS is equal to VM upon root 2. Then average value definition बघायची आधी अजून एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आपली राहिली आहे, रेजिस्टन्स. व्हॉट इज बाय रेजिस्टन्स? सांगू शकेल कोणी? व्हॉट इज बाय रेजिस्टन्स? What is the definition of resistance? So resistance means it is a property of material to oppose the flow of current. It is a property of material to oppose the flow of current. It's called as resistance. R is equal to, formula is R is equal to rho L by A. It's called as resistance. R is equal to rho
L by A is called as resistance. Write down the definition of resistance. It is the property of material to oppose the flow of current. To oppose the flow of current. It's called as resistance. सर परत एकदा सांगा ना. It is the property of material. It is the property of material. It is the property of material to oppose the flow of current. To oppose the flow of current. It's called as resistance. Okay. So formula is resistance R is equal to जो काही रेजिस्टन्स आहे तो आपण डिनोट करतो कॅपिटल आर ने आणि युनिट आहे ओहम. रेजिस्टन्स युनिट आहे ओहम. ओके. सो फॉर्म्युला इज रेजिस्टन्स इज इक्वल टू रो स्क्रीनवर दिलेले बघा रो डिवाइड बाय एल रो एल बाय ए. हियर रो इज द रेजिस्टिविटी फॉर्म्युला 2 मिनिटं. R is equal to rho into L divided by A. R is equal to rho L by R is equal to rho L by A. R is equal to rho into L divided by A. Here rho is the resistivity constant. Okay. L is the length of material and A is the cross sectional area. Write down where rho is the resistivity constant. Write down where rho is the resistivity constant. L means length of material. Length of material. A is the cross sectional area of material or cross sectional area of conductor. A is the cross sectional area of conductor. Okay. Means resistance आणि length जी काही मटेरियलची लेंथ आहे त्याचे रिलेशन आहे directly proportional. When the length of material is increases, okay, then the resistance is increases, and the cross sectional area of material is increases, the resistance of material is decreases. Okay. So R is equal to rho L by A. The unit is ohm. The unit is ohm. Unit is ohm. Okay. Next definition is average value or mean value. The average value of the alternating quantity is expressed by the DC current which transfer across the any circuit the same charge as it transfer by the alternating current during the same time. Okay. So I average is equal to 2 upon pi into Im means amplitude.
Write down formula, average value. Average value is equal to average value for current is equal to 2 upon pi into amplitude, means Im. Average value for voltage V average is equal to 2 upon pi into amplitude for voltage Vm. Next definition is form factor. So form factor definition is simple ahe. It is a ratio of RMS value to average value. What is by form factor? It is a ratio of RMS value to average value. It's called as form factor. RMS value means root mean square and average value. या दोघांचा रेशो घेतला की तुमचं झालं form factor. So write down the definition of form factor. It is a ratio of RMS value. It is a ratio of RMS value to the average value. RMS value to the average value. So form factor is the ratio of RMS value to the average value. It's called as form factor. Then next definition is peak factor. It is a ratio of maximum value to the RMS value. What is meant by maximum value? Maximum value आपण कशाला म्हणतो? Maximum value, peak value or amplitude. Good. It is a ratio of maximum value to the RMS value. Write down. The ratio of maximum value to the RMS value is called as peak factor. It is the ratio of maximum value to the RMS value. This is the ratio of maximum value to the peak value. It's called as maximum value to the RMS value. It's called as peak factor. Okay. Next definition is power factor. It is a cosine angle between voltage vector and current vector. It's called as power factor, and it is denoted by cos phi. Power factor. Write down the definition of power factor. It is the cosine angle between voltage vector and current vector. It's called as power factor. The cosine angle between voltage vector and current vector is called as power factor, and it is denoted by cos phi. Okay.